त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये चला मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती करतो शिंगणवाडी संघाच्या माध्यमातून अभि गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. शुभम आणि अभि ही खरं तर शिंगणवाडी संघाची महत्वाची जोडी आणि यस ऑफिशियल पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात होती. 3 षटकांचं क्रिकेट आहे. अभि वर्सेस रोहित अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल प्रत्येकाच्या लक्षात राहील. काय होईल पहिल्या बॉलवरती, चौकार षटकार की डॉट बॉल महत्वाचा राहील या स्पर्धेमध्ये. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा आठवेल तेव्हा तेव्हा पहिल्या बॉलची चर्चा नक्कीच रंगेल. पहिल्या बॉलवरती काय होईल, चौकार षटकार की डॉट बॉल की विकेट, येणारा बॉल सांगेल या प्रश्नाचं उत्तर. आणि या प्रश्नाचं उत्तरासाठी आपण पाहायला गेलं तर बॅटिंग स्ट्रायकर रेडला पाहायला मिळतोय रोहित पाटील हिटमॅन आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती शिंगणवाडी एक्सप्रेस अभि. पहिला बॉल रबर बॉलच्या हंगाम आणि हंगामातील जे बजरंग चषक 2025 स्पर्धेतील पहिला बॉल स्ट्रायकर रेडला खेळाडू रोहित पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती अभि. काय होईल पहिल्या बॉलवरती, पहिल्याच बॉलवरती फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हो 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 घडलंय काय पहा. खरं तर हा रबर बॉल क्रिकेटचा खेळ आहे. हो 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 पाहू शकता पहिल्याच बॉलवरती इथे स्लाइड, म्हणजे अगदी 2000-2500 रुपये तिकीट काढून वॉटर पार्कला जाल, तिथे स्लाइड आपण घ्याल, त्या स्लाइड इथे घ्यायची गरज नाहीये. न पैसे देता इथे स्लाइड्स आपल्याला मिळू शकतात आणि स्लाइड पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली. रोहित पाटीलचा उडालेला झेल, कॅच घेण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर थोडीशी घसरण पाहायला मिळाली. चांगला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, एकच धाव मिळेल. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जास्त जोखीम पाहायला मिळत नाहीये. रोहित पाटील सारखा समोर एक फलंदाज आहे, त्याचबरोबर अभि पाहायला गेलं तर कोणताही दबाव घेत नाहीये. चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. हो 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 समोरचा बॉल फेकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, सीमारेषा पार आलाय रोहित पाटीलच्या बॅट मधून. हा ब्रँडेड षटकार, अप्रतिम स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. समोर पडलेला बॉल अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर बॉलकडे पाहतच राहिले आणि अगदी बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. जे बजरंग चषक 2025 पहिला षटकार रोहित पाटील यांच्या नावे राहिलाय. अकुटप्पाचा बॉल पाहावं लागेल जरूर. इथे पंच थोडीशी चर्चा करतायत, काय निर्णय येतोय पाहूया. आणि अतिरिक्त उसळी पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा, त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर, 1 फॉर दी ओव्हरचा कॉल, त्याचबरोबर वाईट दिलेला आहे. असे अतिरिक्त 1 धाव मिळाली जरूर. थोडासा अकुटप्पाचा टाकलेला बॉल, अतिरिक्त उसळी मिळाली आणि त्यानंतर पंचाने दंडित केला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती. समोरचा बॉल, ताकदीचा वापर, चेंडू करेल हवाई सफर, येतो रोहित पाटीलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अप्रतिम बॅटिंग, नाम नाही ब्रँड आहे बॉस. हे मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळालेत. शेर बुडा हुआ तो क्या हुआ, शिकार करणं कभी नाही भूलता, हे रोहित पाटीलने सांगितलं. 1-2 स्पर्धा वाईट गेली म्हणून मी संपलेलो नाही, हे रोहित पाटीलने इथे दाखवलं. अगदी पाहायला गेलं समोर मिळालेले 2 बॉल बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलेले आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. कमबॅक करावा लागेल गोलंदाज अभिला. थोडासा खाली राहिलाय. अगदी पाहायला गेलं तर पडल्यानंतर उसळी मिळाली नाही या बॉलला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर डॉट बॉलची सांगता आपल्याला इथे सुरू पाहायला मिळते. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 17 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं तिथे पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल, पुन्हा एकदा स्लाइड पाहायला मिळाली. तिसऱ्या धाब्याचा कॉल केला, तिसरी धाव कंप्लीट होईल का? यस, चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट.
यस नो अँड वेट या 3 शब्दांचा वापर मैदानाच्या आतमध्ये योग्य पाहायला मिळाला. रोहित पाटील यांच्या माध्यमातून स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती, हा मानसुबा पाहायला मिळाला आणि त्यानंतर जवळपास पाहिलं गेलं तर 20 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. एक षटकाचा खेळ समाप्त झालेला पाहायला मिळतोय. आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. कोणताही गडी बाद नाही. 20 धाबा धावफलकावरती आहेत आणि रबर बॉल क्रिकेटचा हंगाम म्हणलं की तुम्ही 60-65 धाबा जरी केल्या तर त्या तुम्हाला खरं तर आव्हानात्मक धावसंख्या म्हणता येणार नाही. हा रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आहे. किती धावसंख्या तुमच्या धावफलकावरती असू द्या, त्या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या होताना आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. आणि आता पाहिलं गेलं तर 1 षटकांच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकामध्ये शुभम गोलंदाजी मार्कवरती. शिंगणवाडी एक्सप्रेस पटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे. अगदी पाहिलं गेलं तर स्लिप क्षेत्रामध्ये बॉल जातोय, तिथे घोषांकित क्षेत्र निवडलंय. एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 21 बंधूंची जोडी या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळते. अभि आणि शुभम, एक मोठा एक छोटा. अनेक क्रिकेटमध्ये जोड्या आपण पाहतो, त्यामधील कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये एक बंधूची जोडी या मैदानावरती पहिल्याच मॅच मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल सिंगल आली आहे, फटका फसलाय, टायमिंग नाहीये करता आलेलं. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्र निवडलंय. घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळणार आहे. इथे पाहायला गेलं तर 360 मैदान आणि त्यानंतर पाठीमागे थोडंसं पाहायला गेलं तर घोषांकित क्षेत्र. त्या घोषांकित क्षेत्राला सातत्याने रोहित पाटील यांच्या माध्यमातून निवडलं गेला. 22 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. रोहित पाटीलचा विचार केला तर 7 बॉल 20 धावसंख्येवरती बॅटिंग करतो. किरणचा विचार केला तर 1 बॉल 1 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. फटका फसलाय. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे पंचांचा इशारा, एकच धाव मिळेल. एका धावेने जास्तीचा फरक पडणार नाही. धावफलकावरती छोटासा बदल होईल आणि 23 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेकीसाठी विनंती करतो. युटी 11 विरुद्ध जळगाव या 2 संघांच्या दरम्यान आपण लगेच टॉस करणार आहोत. या इनिंगच्या समाप्तीनंतर दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचा. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत रोहित पाटीलला रोखून ठेवलं शुभम या गोलंदाजानं. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात. समोर स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट ऑफ द टुर्नामेंट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. सीमारेषा पार येतोय रोहित पाटीलचा ब्रँडेड षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी समोर आले, पदलालित्य दाखवलं, त्यानंतर बॉल लवकर ओळखलं आणि त्यानंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिला. 6 धाब्यांसाठी षटकार. अगदी पाहायला गेलं तर बॉल थोडासा शोधावा लागलाय. सानपाडा पोलीस स्टेशनला ह्याची नोंद करावी लागेल, FIR नोंदवावी लागेल. कारण अगदी पाहायला गेलं तर तिकडे ग्रास आणि ग्रासमध्ये बॉल शोधता अगदी खेळाडूने नजर चांगली होती, त्याने बॉल सुद्धा शोधलाय. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर टोटल धावसंख्या झाली 29. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत चांगलं चाललेलं षटक थोडंसं वेगळ्या मार्गावरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. फटका चांगला आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर बॅकअप होतं. म्हणून म्हटलं जातं आयुष्य सुद्धा क्रिकेट बॅकअप खूप महत्वाचा. कारण इथे पाहिलं गेलं तर बॅकअप होता. 2 धाबा संघासाठी वाचवल्या. स्ट्राईक जरूर रोहितने स्वतःकडे ठेवली आहे. टोटल 31 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील 31 धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा डॉट बॉल येईल की शेवटच्या बॉलवरती विकेट की शेवटच्या बॉलवरती षटकार येईल. महत्वपूर्ण बॉल या षटकामधील. हो परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. तो क्रशर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15.50च्या गतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. 31 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे 6 बॉल किती धाबा इथे बनवले जातील बुरबुशी 11 संघाच्या माध्यमातून. आव्हानात्मक धावसंख्या जर पाहायला गेलं तर रबर बॉल क्रिकेटच्या अंगामध्ये कोणती धावसंख्या आव्हानात्मक ठरणार नाहीये. इथे 45 ते 50 धावसंख्या जरूर लावावी लागेल बुरबुशी 11 संघाला. 31 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. आज क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला गेलं तर मैत्रीचे संबंध सातत्याने कराड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जपले जातात. आणि कराड क्रिकेट असोसिएशन म्हणलं की सातत्याने पाहायला गेलं तर दीपक दादा लोखंडे या व्यक्तिमत्वाचं खूप मोठं मोलाचं सहकार्य कराड तालुका क्रिकेट असोसिएशनसाठी पाहायला मिळालंय. KTPL ची स्पर्धा असो, KTRBPL ची स्पर्धा असो, अनेक संघांच्या स्पर्धा असो, सातत्याने या व्यक्तिमत्वाचा मोठा हातभार, मोठं मोलाचं सहकार्य
नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज युवा गोलंदाजी मार्कवरती तुषार. इथे हो कॅच, अप्रतिम कॅच, प्रशांत गोडसे बॉलच्या खाली कॅच पकडला आणि पहिलाच गडी बाद झाला. किरणच्या माध्यमातून फलंदाज इथे बाद होत असताना पहिला धक्का बसतोय बुरबुशी 11 संघाला 31 या धावसंख्येवरती. तुषारकडे पाहू शकता, अगदी युवा गोलंदाज आहेत. शिंगणवाडी संघाच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळाडूला संधी नव्हती, पण आता पाहायला गेलं तर रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुषार सारख्या युवा गोलंदाजाला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत असताना पहिल्याच बॉलवरती किरणची विकेट त्याने मिळवून दिली आहे संघासाठी. आणि आता नवीन बॅटर आपण पाहतोय निलेश पाटील. इथे पाहूयात पंचांचा निर्णय काय येतोय. जरूर थोडेसे पंच चेक करत आहेत. चर्चा थोडीशी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि येस व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर अर्ध्या विकेटवरती टाकलेला बॉल, त्यानंतर बॉलने बदललेली दिशा पंचांनी चर्चा केली आणि पंचांनी कळवलं व्हाईट बॉलचा कॉल दिलाय पंचांच्या माध्यमातून. टोटल 32 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल, बॅक टू बॅक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. रबर बॉल क्रिकेट आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर बॉलवरची ग्रीप सातत्याने मिळत नाही आणि त्यानंतर एकदा की तुमची ग्रीप विसरला, एकदा की तुमच्या हातामधून बॉल निसटत असला की त्यानंतर कंट्रोल करणं खूप सहजासहजी ते जमत नाही. आणि आता तुषारचं पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर सातत्याने 2 व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून हाताळले गेलेत. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर इथे पाहायला गेलं तर फेकी करण्याचा प्रयत्न होता. एक चिकी सिंगल कंप्लीट केली गेली. Y+1 टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. येस ऑफिशियल पंच थोडंसं चर्चा करूयात, कारण तशी धाव नाही असं आयोजकांचं म्हणणं आहे. येस बॉल सुटलेला आहे. येस चांगला बॉल. इथे पाहायला गेलं तर पहा समोर कोण आहे हे पाहिलं जात नाही. मला कर्णधाराने बॉल हातामध्ये दिलाय, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे हे या खेळाडूने दाखवलंय. जेव्हा जेव्हा रोहित पाटील समोर असेल तेव्हा तेव्हा खरं तर भल्या भल्या गोलंदाजांना अगदी मनामध्ये धडकी भरत असते. इथे फटका फसलाय, बॉल उंच गेलाय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक शुभम पोहोचतोय आणि रोहित पाटीलचा कॅच पकडलाय शुभमच्या माध्यमातून. रोहित पाटील बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 35 धावसंख्येवरती धक्का क्रमांक बसतोय बुरबुशी 11 संघाला, दुसरा रोहित पाटीलच्या रूपामध्ये. चला टॉस साठी दोन्ही संघांना विनंती. येळगाव विरुद्ध यवती 11 आपल्याला विनंती, आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये टॉस करायचा. इथे पुल केलाय, बॉल गुल होईल का? आणि यस बॉल गुल सुद्धा झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळाले 6 धावा. पुलचा शॉट त्याच्यावरती पाहायला गेलं तर सक्सेसफुल झालाय. महादेव पाटीलच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. टोटल धावसंख्या झाली ती म्हणजेच 41 धावा. जबरदस्त आपण चर्चा केली होती 45-50 धावा सुद्धा या मैदानावरती पाहायला गेलं तर कमी धावसंख्या वाटणार आहे, कारण बॉल एकदा बॅटवरती आला की बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय. त्यामुळे इथे 45-50 धावा तुमच्याकडे त्या पद्धतीची गोलंदाजी असेल तर तुम्ही नक्की डिपेंड करू शकता. पण इथे पाहिलं गेलं तर समोर एक चांगला संघ शिंगणवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमनं मारलेला KTPLचा षटकार आजही आम्हाला आठवतोय. एक बॉल 6 धाबांची गरज असताना, त्यामुळे त्या खेळाडूकडे क्षमता आहे. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर रोल केले तर व्हेरिएशन दाखवलं त्या गोलंदाजाने आणि इथे डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टोटल 41 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा महत्वपूर्ण बॉल, आव्हानात्मक धावसंख्या ठरवणारा बॉल. शेवटच्या बॉलवरती काय होईल? डॉट येईल, षटकार येईल, चौकार येईल की विकेट येईल? महत्वपूर्ण डॉट आला तर आव्हानात्मक धावसंख्या पाहायला मिळेल, षटकार आला तर एक मोठी धावसंख्या जरूर मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, चांगला बॉल टाकलाय, सिंगल धाबेसाठी प्रयत्न केलाय, धाव कंप्लीट होईल का?
आणि इथे पाहायला गेलं तर एक धाव जरूर मिळते. एका धावेने धावफलक पुढे 42 धावफलकावरती 43 धाबांची गरज जिंकण्यासाठी आहे शिंगणवाडी संघाला. चला आपण टॉस करूयात. टॉस बॉक्स मध्ये इथे पाहायला गेलं तर येगाव विरुद्ध येवती 11 या दोन संघाच्या दरम्यान पहिल्या इनिंगच्या समरीचा विचार केला तर रोहित पाटीलने धावसंख्या बनवली जवळपास 3 षटकार. त्याचबरोबर 29 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. महादेव पाटीलच्या बॅटमधून 1 षटकार. किरण पाहिला गेला स्वस्तामध्ये बाद झाला. आणि निलेशचा विचार केला तर धावबाच्या स्वरूपामध्ये अगदी नॉट आउट आपल्याला मैदानावरती राहत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 43 धाबांचा पाठलाग करायचा शिंगणवाडी संघाला. सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये तयार ठेवायची. टॉस साठी आपण विनंती केलेली आहे. येळगाव 11 विरुद्ध येवती 11 या दोन संघांना विनंती करत आहोत. आपण येळगाव संघाचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत. चला एजिंग कमिटी बॉल द्या लगेच. संतोषला बॉलची गरज आहे तिकडे. चला चला आपण लगेच क्षेत्ररक्षण तयार ठेवायचं प्लीज. बुरबुशी 11 संघ आज पाहायला गेलं तर बुरबुशी 11 संघ गोलंदाजीचा विचार केला तर महादेव पाटील आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर विकी आहे या संघामध्ये. येळगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले येवती 11 संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी. आपल्याला विनंती आपण तयार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. चला मॅच सुरू करूयात. सेकंड इनिंगला सुरुवात होती. 43 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाजीच्या रणवेवरती पाहायला गेलं तर एक अनुभवी गोलंदाज महादेव पाटील, एक अनुभवाची शिदोरी आहे खांद्यावरती आणि कॅप्टन रोहित पाटीलच्या माध्यमातून त्या खेळाडूवरती जबाबदारी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आज प्रकाश अनुपस्थित दिसतोय. त्यामुळे पाहायला गेलं तर महादेव पाटील यांच्या खांद्यावरती पहिल्या षटकामध्ये जबाबदारी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यस्टनच्या पाठीमागे आपण वैभव देवंगेंना पाहतोय. त्याचबरोबर डीप मिड विकेटला पाहायला गेलं तर किरण, काव कॉर्नरच्या दिशेला रोहित पाटील, लॉंग ऑफला आपण पाहायला गेलं तर विकी, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला पाहायला गेलं तर शुभम. पहिला बॉल 43 धाबांचा पाठलाग करायचा. थोडासा दूर राहिलेला बॉल, बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क नाही आणि गोशांकीची 1 धाव मिळालेल्या बॉलवरती. जवळपास पाहायला गेलं तर 14.50च्या गतीने धावसंख्या बनवायची. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. एकाने दुःख्याने काम होणार नाही. इथे चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल कारण 43 धाबांचा पाठलाग करायचा. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. शिवम स्ट्रायकर रेट आपल्याला पाहायला मिळतोय. अकाउंट ओपन झाले संघाचं. पुन्हा एकदा पहा, टायमिंग नाहीये. थोडासा दूर टाकलेला बॉल, बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क नाहीये. अगदी बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉलला घेता आलेला नाहीये. आणि त्यानंतर जर पाहायला लागलं तर गोशांकीच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 1च धाव मिळते. 2 बॉल 2 चुका खेळ समाप्त झाला. 2 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. 2ला 2 राहिले. 16 बॉल जिंकण्यासाठी 41 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला बॉल, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. आणि गतीमध्ये परिवर्तन करत असताना अगदी यष्टांच्या पाठीमागे कॅप्टनने बिहाइंड द विकेट चांगलं काम केलं. बॉलला कॅरी केलं. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाले. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकल्यात. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? दूरवरती राहतो क्षेत्ररक्षक. अगदी दोघांच्या मध्ये पाहिलं गेलं तर बॉल पडला. त्यानंतर पाहिलं गेलं तर बॉलने हुलकावणी दिली आणि गोशांकित क्षेत्र निवडला. 1च धाव मिळते या बॉलवरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. अजूनही पाहायला गेलं तर 14 बॉल
40 धाबांची गरज. मॅच थोडीशी कुठेतरी दूर झालं असताना आपल्याला शिंगणवाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कारण या हंगामामध्ये युवा गोलंदाज विकी या संघामध्ये आहे. त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी या क्षमता आहे. त्या खेळाडूकडे कॅलिबर आहे आणि त्या खेळाडूकडे पाहायला गेलं तर सातत्याने जोश उत्साह पाहायला मिळतो. नेहमी संघ अडचणीत सापडला तेव्हा विकीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता इथे प्रकाशच्या गोलंदाजीचा विचार अजून केलेला. फटका फसला, बॉल उंच गेला, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक विकी आहेत आणि इथे पाहायला गेलं तर सिंगल अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट केला त्यानंतर बॉल धरतीला दान होत असताना पाहायला मिळतो. 2 धाबा कंप्लीट झालेत. कॅच ड्रॉप झाला. अगदी म्हणतात ना, कॅच छुटा दिल तुटा सपना तुटा. इथे पाहायला गेलं तर मोठी विकेट होती शुभमच्या माध्यमातून आणि शुभमचा कॅच ड्रॉप झाला. येणारा का जरूर सांगेल किती महत्वाची होती कॅच. 5 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल खराब बॉल जरूर पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा कॉल. थोडीशी लाईन भरकडलेली आपल्याला पाहायला मिळाली. आउटसाइड द लेग स्टंप बॉल हाताला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा कॉल. पंचांच्या माध्यमातून 6 धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळाले. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अप्रतिम स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय शुभमच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. समोरचा बॉल काय फटका होता पहा. रॉकेट शॉट. बॅट मधून एखादी बंदुकीची गोळी निघावी इतक्या वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. जरूर मॅच समरीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती बुरबुशी 11 संघाची 20 आणि आता जर पाहिलं गेलं तर शिंगणवाडी संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 12 एक षटकांच्या समाप्तीनंतर. कंपॅरिझन जर दोन्ही संघांचं केलं तर बिनबाद दोन्ही संघ आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 धाबा बुरबुशी संघाने बनवल्या, 18 धाबा शिंगणवाडी संघाने बनवलेल्या आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. थोडासा बुरबुशी 11 संघ वरचं ठरताना पाहायला मिळतो पण कमी लेखून सांगणार नाहीये शिंगणवाडी संघाला कारण दोन्ही बॅटर आक्रमक धोकादायक आहेत. विकीचा पहिला बॉल. इथे पाहिलं की व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक विकी देवंगे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. एक मोठं षटक 20-25 धाबांचं बनवावं लागेल शिंगणवाडी संघाला. चांगला बॉल. अगदी पाहायला गेलं तर बॅटची इनर एज आणि त्यानंतर गोशांकी क्षेत्र निवडला. पहिल्या बॉलवरती वाईट, दुसऱ्या बॉलवरती सिंगलची धाव. टोटल 14 धाबा धावफलकावरती पाहायला मिळालेत. अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर 29 धाबांची गरज आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धाबांची गरज. फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल आढळेल का? यस. हो वॉट अ क्षेत्ररक्षक. काय फिल्डिंग केली आहे. टाळ्या होत्या मित्रांनो या क्षेत्ररक्षकांसाठी. सोपं नाही रबर बॉल क्रिकेटमध्ये. बॉलवरती जाणं, स्वतःला बॉलवरती झोकून देणं, त्यानंतर बॉलला रीड करणं आणि बॉलला स्टॉप करणं. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली निलेश पाटीलच्या माध्यमातून. 1च धाव मिळाली या बॉलवरती. हो चांगला बॉल. अगदी पाहायला गेलं तर थोडासा कमी गतीने आलेला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बीट होत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 15 धाबा आहेत. 28 धाबांची अजूनही गरज. व्हाईट बॉलचा कॉल. दिशा थोडीशी खराब आहे. कंट्रोल ठेवावा लागेल कारण पाहिलं गेलं तर दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ अजूनही जिंकण्याची संधी दोन्ही संघांना समान आहे. पूल केला, बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूल होतोय सक्सेसफुल. बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. चापट अगदी बॉलला दिली आहे. बॉल सुद्धा सांगत असेल इतका आघात माझ्यावरती नको, इतका वेगाने हा आघात होता. शिवमच्या माध्यमातून अगदी 90 ते 100 मीटरचा हा षटकार जरूर पाहायला मिळाला. 6 धाब्याने धावफलक पुढे जातोय. टोटल धावसंख्या झाली 22. जिंकण्यासाठी समीकरण राहिले 21 धाबांची गरज. पण प्रश्न आहे तर बुरबुशी 11 संघ शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी कोण करेल कारण आज महत्वपूर्ण गोलंदाज प्रकाश नाही आहे. किरण गोलंदाजी करेल का, रोहित गोलंदाजी करेल का, अनेक प्रेक्षकांना प्रश्न पडला आणि या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावसंख्या आहे. जिंकण्यासाठी विचार केला तर 21 धाबांची अजूनही गरज. चांगला बॉल शरीरावरती आदळतोय त्यानंतर सिंगल धाव. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता आणि यस एक धाव कंप्लीट झाली आहे. पंचांचा इशारा, लेग बाईचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळाला.
एका धाब्याने धावफलक पुढे जातो. 23 धाबा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 20 धाबांची गरज. महत्वपूर्ण बॉल. या बॉलवरती चौकार षटकार आला तर मॅच मध्ये कलाटणी देणारा हा बॉल ठरू शकतो. विकेट आली तर बुरबुशी 11 संघासाठी हा बॉल महत्वपूर्ण राहू शकतो. पण जर तर क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे. पुल करण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. बॉलच्या खाली किरण. यस, किरणने कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद झाला. अभि बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 23 धाबा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बॉल 20 धाबांची गरज. कोण गोलंदाजी करेल? पाटील की अजून कोण? की प्रकाश गोलंदाजीवरती मार्कवरती पाहायला मिळेल? प्रकाश नाहीये. आता कोणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल? कॅप्टन रोहितच्या माध्यमातून थोडीशी चर्चा चालू आहे. रोहित की निलेश? नक्कीच आपल्याला कोण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं? अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच या प्रश्नाचं उत्तर चर्चा चालू आहे मैदानाच्या बाहेर. रोहित गोलंदाजी करेल की निलेश गोलंदाजी करेल? थोडासा प्लस इथे पाहायला गेलं तर प्रेडिक्शन जर पाहायला गेलं तर निलेशच्या हातामध्ये गोलंदाजी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय रोहित पाटीलच्या माध्यमातून घेतला. कारण अलीकडच्या काळामध्ये निलेश पाटील गोलंदाजीपासून थोडेसे दूरवरती होते. पण आज महत्वपूर्ण गोलंदाज प्रकाश नाही, त्यामुळे निलेशच्या खांद्यावरती जबाबदारी कॅप्टन रोहितच्या माध्यमातून दिली आहे. 6 बॉल 20 धाबांची गरज जिंकण्यासाठी. आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर शिंगणवाडी संघाचा शुभम. पहिला बॉल. हो 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 हो, काय स्ट्रोक आहे पहा. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅडमिंटन स्ट्रोक आलाय. षटकार. काय बॅटिंग केली आहे, काय स्ट्रोक खेळला या खेळाडूने. रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर पाहू शकता. अगदी पाहायला गेलं तर पडल्यानंतर बॉलला रीड केलं, त्यानंतर लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका सजवला. 6 धाब्यांसाठी आला शिवमच्या माध्यमातून हा महत्वपूर्ण षटकार. अगदी पाहायला गेलं तर अजूनही हार पत्करलेली नाहीये. शुभमला माहिती आहे मॅच कोणत्याही क्षणी आपल्या बाजूने निकाल लागू शकतो, त्यामुळे शेवटपर्यंत लढण्याची क्षमता या खेळाडूंनी लढत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉल 14 धाबांची गरज. इथे पाहायला गेलं तर पुल करण्याचा प्रयत्न होता. येस, डॉट बॉलचा कॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 4 बॉल 14 धाबांची गरज. चांगला बॉल राहायला टाकला. इथे पाहायला गेलं तर सबमरीन डिलिव्हरी, थोडासा खाली राहिलेला बॉल. आणि अगदी पाहायला गेलं तर आता महत्वपूर्ण 3 बॉल 14 धाबांची गरज आहे. 1 चौकार 1 षटकार की 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळेल का? शेवटचा महत्वपूर्ण बॉल. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकी. यस, कॅच पकडला आणि फलंदाज शुभमचा खेळ समाप्त झाला. अगदी अप्रतिम कॅच कॅरी केलाय विकीच्या माध्यमातून. 1 कॅच ड्रॉप झाला होता, त्यानंतर पाहायला गेलं कमबॅक केला. कॅच महत्वपूर्ण पकडलाय शुभमचा. आणि इथे पाहायला गेलं तर 2 बॉल 14 धाबांची गरज. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम तयार व्हायचा. 2 बॉल 14 धाबांची गरज आहे. इथे पाहायला गेलं तर विकीने पकडलेला महत्वपूर्ण कॅच. निलेशची ठरलेली थोडीशी महागडी गोलंदाजी आणि त्यानंतर केलेलं महत्वपूर्ण कमबॅक. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. हे महत्वाचं असतं, कारण एखाद्या बॉलवरती चूक झाली, दुसऱ्या बॉलवरती चूक सुधारणं हे करत प्रत्येक खेळाडूचं. इथे पाहिलं गेलं तर टायमिंग नाही आहे. भूषांकी क्षेत्र निवडलं जाईल, सिंगल धाव मिळेल. आणि शेवटचा महत्वपूर्ण बॉल राहील. इथे जवळपास औपचारिकता बाकी बनावं लागेल. बुरबुशी 11 संघाच्या खात्यामध्ये हा विजय आपल्याला जरूर पाहायला मिळतो की काय. आणि यस, बुरबुशी 11 संघ ठरला जे बजरंग चषक 2025 पहिल्या फेरीतील विजयी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बुरबुशी 11 संघ. महत्वपूर्ण विकेटची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रोहित पाटीलने बनवलेल्या 29 धाबा या विजयाचं करत शिल्पकार आपल्याला जरूर पाहायला मिळालेत.